श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थची पुण्यतिथी आहे ना. आज मी विचार केला की आज पूजा पण करू म्हणून लवकर उठली. मी 7:30 वाजता उठली. नंतर मी स्वयंपाक हे करून घेतलं, नाश्ता करून घेतलं नंतर मी नाश्ता करून घेतलं. पहिली थोडीशी भांडी होती, ती पहिली रात्रीचं भांडी होती, ते मी मॉर्निंगमध्ये तसं ठेवलं होतं. रात्री मॉर्निंगमध्ये घासू म्हणून मी नंतर मॉर्निंगमध्ये सगळं घासून घेतली ती भांडी. मला लय कंटाळा येतो फक्त कुकर घासायला, आणखी काही गोष्टी नाही, फक्त कुकर घासायला. तुम्हाला पण येत असेल ना कुकर घासायला? मला तर लयच कंटाळा येतो कुकर घासायला. आणखी आमच्या घरी 2 दिवस सिलेंडर नव्हता. नंतर त्यांनी आणलं, माझ्या नवऱ्यानं 2 दिवसानंतर आणलं सिलेंडर. नंबर काढावे लागतात शाळेत, नंतर भेटतात आपला सिलेंडर. किती महाग झाला आहे सिलेंडर, लय महाग झाला आहे सिलेंडर बाबा. आता इराणचा आणि कधी काय संपतील कधी माहीत त्यांची झगडी. नंतर दूध पण मी गरम करून घेतलं आणि कणिक पण भिजवून ठेवलं होतं आधीच. कशाला? नंतर ते लय सॉफ्ट होतात चपाती. असं करून ठेवलं होतं 15 मिनिट. नंतर मी माझं सगळं बेड आमचं थोडं क्लीन करून घेतलं. गादी म्हणतात, गादी थोडी क्लीन करून घेतलं, त्यावर चादर टाकलं. आमच्याजवळ आता खाट नाही, बघू कधी येतं ते खाट. घेणार लवकरच. घरी आहे गावी, आता ते घेऊन येणार आम्ही. नंतर मी माझ्या आऊला म्हटलं थोडी चहा बनव ना तुमच्या हाताची. नंतर ह्यानी बनवलं चहा. मला लय आवडते ह्याच्या हातची चहा, पण थोडीशी आता गोड झाली होती. भाजी पण त्यांनी रात्री आणली होती, पालक पनीर. मी ते गरम केलं आणि चपात्या पण मी बनवलं. बर्बन बिस्किट मला लय आवडते बर्बन. नंतर मी पूजा पण केली, बघू शकता गाईज. नंतर सगळं क्लीनअप करून घेतलं. सगळं मी घर आवरून पण घेतलं, पुसून पण घेतलं. बघू शकता मी आंघोळ पण करून आली होती. पूजा सगळे मी पूजा पण करून घेतलं. नंतर मी जेवण बनवण्यासाठी डाळ ठेवली होती कुकरमध्ये. एक कांदा टाकलं, एक टमाटर टाकलं, 3-4 शिटी काढली, झाली. 5 मिनिटात डाळ शिजली आमची. आज माझी लई डाळ खायची आणि भात आणि बटाटा फ्राय. माझं तर मोस्ट फेवरेट बटाटा फ्राय. मला काहीतरी पाहिजे चवीसाठी, नाही तर माझं जेवण जातच नाही आतमध्ये माझ्या. असं खाल्लं ना, असं काय तर डाळ भात खाल्लं तर मग जेवण नाही जात, काहीतरी पाहिजे आपल्या चवीसाठी. बघ मी किती छान बटाटा फ्राय पण. आणि मी माहेरी असंच करायचं, सेम डाळ भात आणि बटाटा फ्राय छान लागायचं. बघू शकता किती छान मी भाजलं होतं. नंतर आहो पण आलो होतो जेवायला. मी बोलवलं त्याला जेवण करायला ये म्हणून, तो पण आला. आणि सेम माहेरीसारखी बनवली होती मी. कधी कधी मी पण बनवायची माझ्या माहेरी जेवण, सेम टेस्ट पण सेम होता. फक्त यामध्ये कोथिंबीर नव्हती बघा गाईस. फक्त असं मी फोडणी टाकली, झाला. जेवण पण मी लवकर बनवलं होती. एक वाजलं असेल. मी 2 वाजता जेवण केलं. 2 वाजता जेवण केलं. थोडीशी आराम केली. नंतर आराम तर कुठे, मला झोपच पडेल ना आराम कर म्हटलं तर. थोडी बसली. नंतर आहोने हे आणलं होतं, ज्यूस कर म्हटलं त्यांनी मला. तो केळी घेऊन आली होतं तो. नंतर ज्यूस पण. आणि मला माहीतच नव्हतं माझा चेहरा, मी बरोबर ठेवलं पण माझा चेहरा आला नव्हता त्या व्हिडिओसमोर. मी ते अँगल बरोबर नाही केलं असेल. आसवी राहू दे म्हटलं. नंतर मी ज्यूस बनवून दिलं त्याला, केळीचं ज्यूस, बनाना ज्यूस. नंतर थोडंसं मी शुगर टाकलं, इलायची टाकली आणि छानपैकी करून दिलं. नंतर मी थोडीशी बनवली होती. त्यांनी 2 कप पिला, मी 2 केळी खाल्ली, बस म्हटलं. वेस्ट नाही करायची कोणती गोष्ट. आणि मला वेस्ट करायला आता आवडत नाही. कशाला? कमावणारा एकच आहे म्हणून. पहिलं तरी कळत नव्हतं, आता कळते आता काय. जर तुम्हाला माझी व्लॉग आवडते असेल नक्की लाईक करा, कमेंट करा.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज प्लीज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय गाईज.